हा आमचा नेहमीचा स्पॉट आहे. गोमराई बोलतो, गोमराई. गावामध्ये काही पार्टी वगैरे असेल म्हणजे मुलांनी का पार्टी वगैरे केली ना मंडळी, ते इकडे येतात ह्या साईडला करायला पार्टी. बघा आपण खाली गेला तिकडे खाली पण ते मस्त धबधबा, मोठा खाली धबधबा आहे, वॉटरफॉल आहे मोठा. एक तुम्हाला दाखवतो बघा, हे बघा हा दिसतो तुम्हाला, हा बघा ह्याला आम्ही खुबे बोलतो, खुबे खुबा. हे खुबे हे खातात. ह्याच्या आतमध्ये घर जसं आपण शिंपळ्यावर खातो ना, शिंपळ्या. ते ज्यांनी जागा घेतली होती ना त्यांनी इथे हा बंगला बांधला होता. म्हणजे जसं बांधून ठेवला त्यांनी, अर्धाच आहे कन्स्ट्रक्शन त्याचं, त्यांनी कंप्लीट केलं नाही. आणि असं म्हणणं आहे की त्याचा एक पाऊस सेपरेटली पडतो, अल्बीचा जाडा पाऊस पडतो, त्यावेळेला ते उगवते. सकाळी सकाळी मस्त. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शुभ सकाळ. सकाळचे किती वाजले? 7 वाजले सकाळचे. आम्ही चाललो आहे अलंबी आणायला. अलंबी म्हणजे आम्ही गावच्या भाषेमध्ये अल्बी बोलतो. आणि म्हणजे काही काही ठिकाणी वेगवेगळे शब्द आहेत अल्बीला. म्हणजे काही ठिकाणी रहुना बोलतात, काही ठिकाणी अलंबी बोलतात, काही काही ठिकाणी म्हणजे वेगवेगळे शब्द असतात. आम्ही अल्बी बोलतो. तर आम्ही आणायला चाललो आहे. बघूया आपल्याला भेटते की नाही. आणि असं म्हणणं आहे की त्याचा एक पाऊस सेपरेटली पडतो, अल्बीचा जाडा पाऊस पडतो, त्यावेळेला ते उगवते. सकाळी सकाळी मस्त छोटे छोटे कळ्या येतात बाहेर, त्याच मस्त म्हणजे फुलायच्या अगोदर आणायच्या. त्याचा फुलल्यानंतर ते पुढे हळूहळू खराब होऊन जातात. छोटे छोटे कळी असतात ना, ते खायला मस्त असतात. तर माझ्यावर खास करून मी बघा संस्कार आणला आहे. संस्कार आला आहे आपल्याबरोबर. त्याला बहुतेक गोष्टी माहिती आहेत, म्हणजे जंगलातली आपली. तर फिरतो इकडे तिकडे, तर त्याला आम्ही खास घेऊन आलो आहे. संस्कार आपला शाळेत जातो. आता त्याला परत निघायचं आहे दुपारी 12-1 वाजता शाळेसाठी. इथून जातो आहे आपण पुढे. पावसाचं वातावरण आहे, पाऊस पडेल. आणि मस्त हिरवगार झालं आहे बघा आपल्याकडचं हे जंगल पूर्ण. मस्त पक्ष्यांचा आवाज येतो आहे सकाळ सकाळ, भारी वाटते गावाला पण. आपण इकडे आतमध्ये जातोय ह्या साईडला. म्हणजे तिथे बघा समोर तिकडे आहे ना जंगलातला कोंबडा. म्हणजे आमच्या साईडला जंगली कोंबडी खूप आहेत. सेम आपल्या कोंबडीसारखे असतात. थोडा मोठा कोंबडा आहे. ते पुढे गेला, त्यांनी आम्हाला बघितलं आणि पुढे पाहिलं तो तिकडे. इकडे आम्ही ह्या साईडला अगोदर ना मंडळी कंटिन्यू फिरायचो. हे आमची रेग्युलरचे रस्ते, म्हणजे वाट, हे पायवाट आहे पुढे जायला. इथून पण पुढे जाण्यासाठी आम्ही गोंबऱ्यात वगैरे इथून जायचो त्या साईडला. ही पण मळशी म्हणजे बोलतात ना मळशी, अशी मळशी इकडे पुढे समोर ह्या साईडला. आता तिकडे पुढे जागा गेल्यात, म्हणजे काही माणसांनी बोलतात ना जागा विकल्या. आपल्या साईडला खूप साऱ्या अशा गोष्टी होतात की जागा विकतात बाहेरच्या लोकांना, आणि ते लोक तिकडे डेव्हलप करतात स्वतःचा कंपाऊंड टाकून. तिकडे लोकांचं येणं जाणं बंद होतं, आपण जाऊ शकत नाही. म्हणजे हा वेगळे आहेत, हे आपण खात नाही. हे अल्बी बघ, हे वेगळ्या टाईपचे आहेत. आपल्याला दुसऱ्या पाहिजे. इथे हा बघ एक घर आहे. हा बघा हा बंगला, हा खूप आधी बांधला. आधी म्हणजे झाले 7-8 वर्ष आली बांधून. हा बघा ते ज्यांनी जागा घेतली होती ना त्यांनी इथे हा बंगला बांधला होता. म्हणजे जसं बांधून ठेवला त्यांनी, अर्धाच आहे कन्स्ट्रक्शन त्याचं, त्यांनी कंप्लीट केलं नाही. आता झाडा झुडपाने पूर्ण ते झाकून गेले पूर्ण तो बंगला. हा बघा समोर चांगला बांधला होता त्यांनी. पण आता पुन्हा तो परत आलाच नाही. ते ज्याने बांधला होता तो आलाच नाही. हा समोर बघा हा बंगला. इथे कोणी येत पण असेल, म्हणजे रात्रीचे प्राणी वगैरे राहत असेल इकडे, कारण बाकी कोणी इथे येत नाही. हा बंगला
म्हणजे त्यावेळेला पोरं वर कधी यायचे इकडे फिरत वर आली ना की ह्या साईडला यायचे ना. हां बघा आता कोण प्राणीवर कोण येत असतील. बाकी चांगला बांधून ठेवला होता बंगला. हा बघा वरती टेरेसला जायला जागा आहे. इथे हे बघा चूळ वगैरे करून ठेवले. या चुलीवरती जेवण वगैरे कोणी केलं असेल पार्ट्यावर इथे केलेत. चांगला बांधला होता. इथे हे बेडरूम होती मोठी. टॉयलेट वगैरे आहेत आतमध्ये. कोणतरी झोपला इथे. हा गेट बंद करू शकतो आणि इथे गेट लागला तर चालेल. हाही गेट आहे. 2 गेट बंद झाले का टेन्शन नाही. तोडफोड झाली या सगळ्या गोष्टीची. हा पूर्ण जंगलामध्ये हा एकदम जंगल आहे. त्या जंगलाच्या मधोमध हा बंगला बांधलेला आहे. ज्याने जागा घेतली होती त्याने, पण त्याला तो काय राहायला आलाच नाही. त्याने असं सोडलं आहे. म्हणजे अर्धच काम सोडलं आणि गेला. तर कोणी बांधला की कळलंच नाही. म्हणजे ह्यासाठी एकाने जागा घेतली होती त्याची. आम्हाला अजून पण अलबी सापडलं नाही आहे. आम्ही शोधतोय. तर ह्या साईडला अलबी भरपूर असतात पण अजून काही पण नाही मिळाले आम्हाला. बघू थोडा पुढे जाऊन बघतो आम्हाला भेटते का. जंगलात फिरायला मस्त वाटतं सकाळी सकाळी. एकदम थंड वातावरण आहे आणि पक्ष्यांचा वगैरे मस्त आवाज येतो आहे. त्यांनी कन्स्ट्रक्शन त्याचा कंप्लीट करण्यासाठी बघा सगळे आणून ठेवलं होतं. हे खडी होती, ती रेती होती समोर, इथे खडी आहे, इथे चिरे आहेत. त्याचं काम कंप्लीट करायचं पण तो खूप वर्षापूर्वी त्यांनी ठेवलेत. कुठे गेला तो गेला गायबच झाला. पुन्हा आलाच नाही इथे काय बांधायला परत. ते टेरेस वगैरे पण बनवलं त्याने. आता झाडं एवढी वाढलेत. तो बंगला असं बाहेरून दिसत पण नाही. इथून कळत पण नाही आतमध्ये बंगला आहे म्हणून. तर पुढे जाऊन बघूया. तर वातावरण म्हणजे एक नंबर आहे. मस्त हिरवगार गवत आलं एकदम. इथे पण तिथे रेती बघ आणून ठेवले. हे गेले असे सगळं काम खराब होणार ते पावसामध्ये. तर नंतर पसरणार पूर्ण ते. इथे ना मोर ओरडतोय. आम्ही त्याच्या आवाजावरती आलो. ते बाजूलाच आहे. दूर ओरडतो मोर. कुठे दिसत नाही आहे. कुठे बसता नक्की माहीत नाही. ते बाजूला आमच्या बाजूलाच आवाज आला त्याचा. आणि बघायला आलो पण कुठे दिसत नाही आहे. ह्या साईडला मोर भरपूर असतात आमच्या साईडला. येते ह्या सकाळ उन्हावरती येतात. ते कोवा ऊन पडतो ना त्याला पुढे वरती बघत जातात. गावा साईडला येतात. तर आहे नाही कुठे माहिती. झाड पडलं आहे बघा रस्त्यावरती. पावसाचं हवावर सुट्टे ना एक साईडला आलं आहे तो पूर्ण. हा बघा आता तोडावं लागेल त्याला. आता कोणतरी गावातला माणूस आला तर तोडेल. तर अजून सकाळ अजून इकडे आला नाही आहे त्यामुळं तोडला नाही त्याला. त्याकडून तोडून साडे ठेवतील आता. समोरून बघा बुंदामधूनच खाली पलटी झाला आहे बघा. बुंदातूनच खाली पलटी झाला आहे. एवढं मोठं झाड. ते जंगलात एकदम भारी वाटतं आहे आतमध्ये एकदम. आणि त्यात आता मस्त पाऊस पडतोय. रिमझिम पाऊस चालू झाला आहे. मस्त पाऊस पडतो या. आणि आम्ही चाललो नदीवरती. ॲक्च्युली आम्हाला अलंबी काय भेटलीच नाही. आम्ही खूप फिरलो इकडे तिकडे पण अलंबी आपल्याला कुठलेच नाही मिळाले. मग आम्ही बघतोय आता की नदीच्या बाजूला तिकडे कुठे असेल तर तिकडे जाऊन येतो जरा. खालून जावं लागेल वाट काढत. झाडातून कसा पाऊस एवढा कमी लागतो असं लागत नाही. म्हणजे वरती झाडं असतात ना. म्हणजे हे बघा हा छोटासा झरा. हे पावसाळ्याचे झरे असतात. हा बघा हा कंटिन्यू तिकडून आतून आला आहे झाडाच्या बुंदामधून. हा खाली तिकडे जातो नदीला मिळतो. छोटासा आहे. समोर आपली नदी छोटीशी नदी आहे. व्हाल आपली बघा चालले तिकडे खाली. आपण तिकडे खाली जातो आहे. हे बघा असे छोटे व्हाल असतात. हे झिरप्या बोलतो त्यांना आम्ही. ह्याच्यामध्ये खेकडे भेटतात. तुम्ही रात्रीच्या पण आलो ना तरी असे बाहेर खेकडे फिरत असतात. तर फक्त पकडायचे आणि पिशवी टाकायचे. काल काही पोरं गेले होते खेकड्यांना.
म्हणजे एक तुम्हाला दाखवतो बघा, हे बघा, हा दिसतो तुम्हाला, हा बघा, ह्याला आम्ही खुबे बोलतो, खुबा, हे खुबे हे खातात. ह्याच्या आतमध्ये गर, जसं आपण शिंपळ्या वगैरे खातो ना, शिंपळ्या, त्या टाईपचा आहे. ही गोगलगाय नाही मंडळीत, असा काही काही लोकांना गोगलगाय बोलता यायला, गोगलगाय म्हणून, पण ते नाही आहे. हे पावसाळ्यात सुद्धा भेटतं, पाण्यामध्ये असतं, कातळावरती. जेवढं कातळावरती असतं ना, कातळावरती असे भरपूर सारे आलेले असतात. हे खायचे, मस्त उकडवायचे आणि याचा भाजी बनवायची, भारी लागते. हे खूप सारे भेटले तर घेऊ शकतो आपण. पकडायला चावते का, गेला खाली, कशा आहे ना खाली, हां, पटकन 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 दाबला ते. काय बघा, छोटासा खेकडा पाण्यात आला बघा. ही आपली नदी, हे बघा समोर. म्हणजे कातळ आहे ना, कातळून पाय सरकतो, बघा. हे पावसाळ्यामध्ये मस्त, आणि पाऊस पडला ना का खूप भरपूर पाणी असतो हिला. हे बघा, म्हणजे एकदम भारी वाटतं एकदम. हा आमचा नेहमीचा स्पॉट आहे, गोंबराई बोलतो, गोंबराई. गावामध्ये काही पार्टी वगैरे असेल, म्हणजे मुलांनी का पार्टी वगैरे केली ना मंडळी, ते इकडे येतात ह्या साईडला करायला पार्टी. बघा आपण खाली गेला तिकडे, तिकडे खाली पण ते मस्त धबधबा, मोठा खाली धबधबा आहे, वॉटरफॉल आहे मोठा. आपण खाली जात नाही आहे, भारी वाटतं एकदम. बघा, आता ते सांभाळावं लागतं, पाय सरकतं एकदम. नाही खेकडा केवढा छोटा आहे बघा, हे बघा, हा बघा, चावतोय हाताला, केवढासा आहे बघा. सोडतोय मी आता, तो बघा गेला. छोटे खेकडे आहेत ना, हे बघा, हे छोटे बिल बघा, हा एक छोटा छोटासा खेकडा. हे असे बिलामध्ये, हे जेवढे बिल दिसत नाही बघा, छोटे बिल आहेत, त्याच्या बिलांमध्ये खेकडे असतात. आणि पावसाळ्यात असे मोठे मोठे बाहेर पडतात. रात्री जर तुम्ही आलात ना, असे मोठे मोठे काय खेकडे बाहेर पडतात, आपल्या नदीतले खेकडे. आम्ही चाललो रिटर्न घरी आता. मंडळी मी ॲक्च्युली आलेलो अलंबीसाठी, अलबी आणायला, पण आम्ही खूप फिरलो, आम्हाला कुठे अलबी सापडली नाही. आम्ही इथे नदीवरसुद्धा आलो, म्हणजे एकही कळी सापडली नाही आम्हाला. अजून पुढे तिकडे जंगलात जावं लागेल, पण खूप उशीर होईल आपल्याला त्या साईडला जायला. आम्ही इथे बघितलं नाही, कुठे मिळाली, पुन्हा घरी जातो.
ही कुठली फळं आहेत बघा. ही वेल आहे. हे बघा, ही वेल आहे. ही अशी वेल आले, फळं आलेत. आता मंडळी ह्या फळांना काय बोलतात ॲक्च्युली मला ओळखा येत नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा की ही बघा वेल असते. ही अशी त्याची पानं बघा अशी असतात. ही अशी पानं आहेत त्या वेलीची. ह्या वेलीला ही आलेली फळं हे बघा. ह्याला काय बोलतात तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माहिती असेल तर. ही बघा, ही एक टाईपची आलबी आहे बघा, समोर दिसते. हे बघा कलरफुल आहे पडली. ही लाल कलरची आलबी आहे. आपल्याला जे पाहिजे ते नाही मिळाले बघा. अशी मस्त कलरफुल वाटते बघायला. हे बघा केवढ्यात बघा, किती आहेत. हे बघा, हे छोटे छोटे येतात कळ्या बाहेर. हे छोटे कळ्या बाहेर येत आहेत, ते मोठे झाले. हे आलबी आपण खात नाही म्हणजे. आता ऊन आलं आहे. आता जस्ट पाऊस पडला, जोरात पाऊस पडला, लगेच बघा ऊन आला समोर बघा. हा श्रावणामधला असाच असतो, ऊन आणि पाऊस. अचानक पाऊस येतो, अचानक ऊन येतो, पण क्लायमेट एक नंबर असतो. भारी वाटतं, जगात फिरायला मस्त वाटते. असा अनुभवाला नशीब लागतो मंडळी. एक नंबर क्लायमेट आहे गावचा. आमची मस्त जंगल सफारी झाली, मस्त फिरलो जंगलामध्ये. सापडलं नाही काय, अलंबी जे आलेलो आम्ही, आलबी सापडली नाही, पण मनाला शांती वाटली. अरे फिरायला भारी वाटलं जंगलातून. लगेच पाऊस आला. ही जागा आहे मंडळी लोकांची, म्हणजे एका बाहेरच्या व्यक्तीने जागा घेतली. ही पूर्ण जागा त्याच्या अंडरमध्ये गेली. आता हळू सगळं असं जाणार आहे. ही त्याचा पार्टिशन आहे. हे अशी त्यांनी बांध घातला दगडांचा. आम्ही बांध बोलतो. दगडांचा जसे शेतावर त्याचे बांध असतात तसे ह्याला मी बांध बोलतो. अशी बांध घातलेत पूर्ण. अशी त्याची एवढी जागा आहे तेवढी कवर केली त्यांनी अशी दगडांची. खूप आधी घातले त्यावेळेला जागा विकलेल्या त्या. इथून पूर्ण ही जागा हा पट्टा पूर्ण त्यांच्यामध्ये आहे. आपल्याकडे फक्त ही जागा सोडलेली जायला तिकडे. बाबा समोसा बनवते बघा टाका यांचा. समोसा, पानाचा समोसा बनवलाय बघा. क्रिएटिव्हिटी, संस्कारनी बनवलाय. हे मस्त वाजतात मंडळी असे बघा. हे ना हवा आहे, उडतात पानं. ही मोठी झाली ना का मस्त वाजतात. याची ठेवायची याच्यावरती, असा पकडायचा, असं बघा असा पकड, ह्याच्यावर ठेवायची बरोबर, आणि वरून अशी मध्ये फाटतात मधोमध आणि आवाज मस्त येतो. पण ही पानं कवळी आहेत, बारीक आहेत. ही जर मोठी झाली ना गणपतीपर्यंत मस्त मोठी होतील, त्याला भारी वाजतात. असा मोठा पानं होतो टाकायचा, त्याला मस्त वाजतं, आवाज भारी येतो, फाटकन आवाज येतो एकदम. आता बारीक आहे पण काही आवाज येत नाही एवढा. कवळी आहेत पानं, अजून मोठी झाडं मोठी झालीत नाही. आम्ही आलो तेव्हापासून तो मोबाईल ओरडतो इथे, अजून तिकडेच आहे. आम्ही गेलो तर बघायला, आपण भेटला नाही कुठे. चला मंडळी, आम्ही निघाले घरी. आपल्याला आलबी सापडली नाही, पण ठीक आहे. फिरण्याचा आनंद घेतला आम्ही. मस्तपैकी जंगल सफारी केली पावसामध्ये. आपल्या जंगलात फिरलो, नदीवर गेलो, भारी वाटलं, मजा वाटली. तर तुर्ताच व्हिडिओ तर थांबवते इथेच. आणि आपण काय जे काय काही वस्तू दाखवल्या, तर तुमच्याकडे त्या वस्तूंना काय बोलतात ते हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये, पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.